नमस्कार मित्रांनो, पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातलेला आहे। चक्रीवादळ सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ आणखी काही दिवस राहणार आहे। महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना पुन्हा हे चक्रीवादळाचा तडाखा बसणार आहे। या जिल्ह्यांना पाऊस पुन्हा झोडपणार आहे। मग तुमच्या परिसरात कसं असेल आजचं हवामान आणि कोणती काळजी आपण घ्यायला हवी आणि ग्राफिकच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की किती दिवस आणखी हा पाऊस राहणार आहे आणि कोठे कोठे रेड अलर्ट राहणार आहे, आपण कोणती काळजी घेणे गरजेचे आहे, हवामान कसे राहणार आहे, तापमान कसे राहणार आहे, याविषयी सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, केरळमध्ये 24 मे रोजी मान्सूनचे आगमन झाले आहे, जे गेल्या 35 वर्षातील सर्वात जलद आगमन आहे। त्यानंतर अवघ्या 24 तासात मान्सूनचे महाराष्ट्रात धुमाकूळ घातलेला आहे। काल सोमवारी 26 मे रोजी मुंबई, पुणे, रायगडसह ठाण्यात अतिमुसळधार पाऊस पडला। पश्चिम मान्सून 26 मे 2025 रोजी मध्य अरबी समुद्रात, दक्षिण पश्चिम मान्सून 26 मे 2025 रोजी मध्य अरबी समुद्र, मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागात, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये जोरदार बरसला। त्यामुळे 27 मे रोजी महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे। विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडू शकतो। राज्यात काही ठिकाणी तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे। मुसळधार पावसाची शक्यता कोकण आणि घाटमाथ्यावर जास्त आहे। तापमान कसं असणार आहे तर कमाल तापमान 36 ते 38 डिग्री सेल्सिअस आणि किमान तापमान 21 ते 23 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहील। उष्ण आणि दमट वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे। कसे असेल तर आकाश अंशतः ढगाळ ते पूर्णपणे ढगाळ राहील। विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सारख्या किनारी भागात वातावरण हे ढगाळ राहणार आहे। प्रादेशिक अंदाज या ठिकाणी सांगितलेला आहे। कोकण, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई आणि उपनगरात तुरळक ते मुसळधार पाऊस अपेक्षित आहे। 26 मे रोजी सकाळी 11:24 या ठिकाणी 4.75 मीटरची उंचीची भरती आणि रात्री 11:09 4.17 मीटरची भरती अपेक्षित आहे। त्यामुळे किनारी भागात सावधगिरी बाळगावी। विजांच्या कडकडाटासह आणि 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे। नागरिकांनी घराबाहेर पडताना सावधगिरी बाळगावी। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। महाराष्ट्रात कसा पाऊस असणार आहे तर म्हणजे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी पुणे आणि आसपासच्या भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये विजांसह मध्यम ते मुसळधार पाऊस, 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वादळी वारे अपेक्षित आहे। तापमान 36 ते 38 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहील, परंतु ढगाळ वातावरणामुळे उष्णतेची तीव्रता काहीशी कमी होऊ शकते। मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। विदर्भात उष्णतेची लाट कायम राहू शकते, तिथे तापमान 38 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्र, नाशिक आणि जळगावमध्ये हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे। घाटमाथ्याच्या भागात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर जोरदार पावसाची शक्यता, विशेषतः सावधानता आणि सल्ला देण्यात आलेला आहे। विजेचा धोका, विजांच्या कडकडाटामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी दामिनी ॲप डाउनलोड करा, जे 20 ते 40 किलोमीटर अंतरावरील विजेच्या नोटिफिकेशनद्वारे सतर्क करते। किनारी भागात काय काळजी घ्यावी तर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने समुद्र खवळलेला राहील। मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे। सुरक्षा उपाय काय करावे तर वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे झाडे उन्मळून पडण्याची आणि पाणी साचण्याची शक्यता आहे। घराबाहेर पडताना छत्री आणि रेनकोट वापरा आणि सखल भागात सावधगिरीने बाळगा। काही दिवस रेड अलर्ट हा महाराष्ट्रात राहणार आहे। तर मग मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की या ग्राफिकच्या माध्यमातून windy.com याच्या माध्यमातून आपल्याला दिसते की कशा पद्धतीने या ठिकाणी आपले हवामान राहणार आहे। तर हे बदलत जाणार आहे। आजची 27 तारीख आहे। 27 तारखेला बघा या ठिकाणी दिसते की कशा पद्धतीने हवामान हे बदलत चाललं आहे आणि पुढे किती दिवस या ठिकाणी हे चक्रीवादळ या ठिकाणी राहणार आहे आपल्याला या ग्राफिकच्या माध्यमातून दिसत आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की पूर्ण महाराष्ट्रभरात हे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे आणि 27, 28 आणि 29 तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस हा महाराष्ट्रात पडणार आहे। 29 तारखेनंतर कमी होणार आहे, पण मुंबईला मात्र मोठा धोका या ठिकाणी आहे, कारण की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे आणि महाराष्ट्रातील इतर भागात सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे। आपल्याला सर्वत्र या ठिकाणी पावसाचे अंदाज दिसत आहे, ज्या ठिकाणी रेड अलर्ट आहे, ऑरेंज अलर्ट आहे, ग्रीन अलर्ट आहे आणि त्या ठिकाणी पावसाची सुद्धा या ठिकाणी आपल्याला या ग्राफिकच्या माध्यमातून दिसत आहे। तरी मित्रांनो, जास्तीत जास्त काळजी घ्या, आणखी काही दिवस पावसाचे या ठिकाणी असणार आहे। तरी
मित्रांनो, अशाच पद्धतीने महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी, हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.